नमस्कार मित्रांनो, चैतन्य वास्तू ॲस्ट्रॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण हा जो व्हिडिओ करत आहे आपलं जे प्रॉडक्ट आहे लाकडी उंबरठा, हा लाकडी उंबरठा कसा असावा याचं थोडक्यात काय महत्त्व आहे याची माहिती मी आपल्याला इन शॉर्टमध्ये आपण देत आहोत। लाकडी उंबरठा मित्रांनो पुन्हा सागवानी लाकडाचा वापरला गेला पाहिजे। आज बरेच जण आपण खैर लाकडाचा सुद्धा वापरतायत किंवा आज बरेच जण औदुंबर वृक्षाचा सुद्धा वापरतायत किंवा याची मागणी सुद्धा मला बऱ्याच कस्टमर लोकांची असते की मला सर खैर लाकडाचाच हवा किंवा मला औदुंबर वृक्षाचा हवा। मित्रांनो, खैर जे लाकूड आहे, खैर लाकूड टिकायला एवढं मजबूत नसतं की जेवढं सागवानी हे मजबूत असतं। नंबर 2, खैर जे लाकूड आहे आजकाल बऱ्याच ठिकाणी जंगली ठिकाणी मिळतं। तसेच खैर लाकूड तोडण्यासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी फॅक्टरी त्याचे परमिशन्स लागतात किंवा त्याचं लायसन्स लागतात, ते जेणेकरून आज बऱ्याच जणांकडे ते लायसन आहेत किंवा नाही आहेत त्यामुळे माहिती नाही। त्यामुळे ह्या खैर लाकूड हे तोडणं किंवा त्याचा उंबरठा बनवणं आय थिंक मला ते योग्य वाटत नाही। नंबर 2, औदुंबर वृक्ष। औदुंबर वृक्ष जे आहे ह्याच्याकडे दिगंबराचा वास असतो, दत्ताचा वास असतो। तर असं हे पवित्र दत्त दिगंबर यांचा देवतांचा वास असणारा हे औदुंबर वृक्ष तोडायचं आणि त्याचा लाकडी उंबरठा आपल्या घरी आपल्या लावायचा, हे आय थिंक मला हे योग्य वाटत नाही। दुसरी गोष्ट, आजकाल बरेचसे बिल्डर लोक जे आहेत लाकडी उंबरठा देत नाहीत, ग्रॅनाइटचा देतात म्हणजे स्टोनचा देतात। शास्त्रानुसार हा स्टोनचा किंवा कुठल्याही दगडाचा असू नये। आपली जी चौकट असते ही चौकट पूर्ण तिन्ही बाजूने असते लाकडी उंबरठा, आणि खालची साईड मात्र जी आहे ती ओपन असते, त्याच्यामुळे ही चौकट सुद्धा पूर्ण झालेली नसते। ही चौकट पूर्ण करण्यासाठी आपण हा शुद्ध सागवानी लाकडी उंबरठा आपण आपल्या घरामध्ये लावायला हवा। मित्रांनो, आपल्या घराचं प्रवेशद्वार किंवा आपली जी घराची बॉर्डर असते, जे प्रवेशद्वार असतं त्याला आपण असं म्हणूयात, हे प्रवेशद्वार म्हणजे आपल्या घराची लक्ष्मण रेषा असते। कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या जेव्हा घरामध्ये येते ती तेव्हा प्रवेशद्वारातूनच येते, ते येऊ नये त्यासाठी आपल्याला लाकडी उंबरठा लावणं खूप गरजेचं असतो। आज आपण बऱ्याच ठिकाणी वास्तू विजिट्सला जातो तेव्हा आग्नेय कोपरा किंवा नैऋत्य कोपरा, ईशान्य कोपरा, तसेच वायव्य कोपऱ्याची एंट्री असते, तर प्रत्येक हा एंट्रन्सला लाकडी उंबरठा हा हवाच। आज बरेच जण म्हणतात की हाच एंट्रन्स असेल तरच लाकडी उंबरठा हवा, अन्यथा आवश्यकता नाही। मित्रांनो, लाकडी उंबरठा आपण पूर्वीच्या काळात आपण बघत होतो की पूर्वीच्या काळात सुद्धा बऱ्याच जणांच्या घरामध्ये लाकडी उंबरठा लागलेले असायचे आणि बरेच जण म्हणायचे की संध्याकाळी 7च्या आत तू घरात आला पाहिजे। तर ह्या गोष्टी ज्या आहेत उंबऱ्याच्या आत आला पाहिजे, त्याच्यामुळे उंबरा म्हणजे काय, उंबरा म्हणजे आपली घराची लक्ष्मण रेषा। त्यामुळे त्यासाठी आपण हा प्रवेश द्वाराखाली आपण जी लाकडी उंबरठा आपल्या घराची लक्ष्मण रेषा ही आपण जी तयार करायला हवी, ती लाकडी उंबरठ्याच्या रूपात आपण तयार करायला हवी। यासाठी आपण शुद्ध लाकूड आपण जे वापरला होते, आजकाल सागवानी लाकडीच आपण वापरायला पाहिजे आपल्या उंबरठ्यासाठी। हा सागवानी लाकडी उंबरठा मी आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे। हा अशा प्रकारे आपण बनवतो। मित्रांनो, तुम्ही बघत असाल हा व्हिडिओमध्ये दिसतोय तुम्हाला, हा 3 फूट लांबीचा असतो आणि 4 इंच रुंदीला असतो। आपल्या नॉर्मली साईज 3 फूट आणि 4 इंच लांब ही फ्लॅट्समध्ये किंवा आपल्या घरामध्ये ही नॉर्मल साईज असते। ह्याच्यामध्ये आपण पाठीमागे हे कॉपर पट्ट्या तुम्हाला दिसत असतील आणि आपण हे पंचरत्न असतील, हे पंचरत्न तुम्हाला जवळून बघायला तुम्हाला दिसत असतील, हे पंचरत्न आहेत। ह्याच्यामध्ये पाचू, पोवळा, मोती, पुष्कराज आणि माणिक सुद्धा आहे। तर हे 5 रत्न आपण ह्याला लावतो आणि हा शुद्ध सागवानी लाकडी उंबरठा आहे। आपण हे प्रॉडक्ट जे आहे हे प्रॉडक्ट आपण ओव्हरऑल पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पनवेल, तसेच आपण आता छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक बऱ्याच ठिकाणी आपण डिस्पॅच केलेला आहे। आपण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, तसेच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण 1-2 आपण लाकडी उंबरठा आपण कुरिअर केलेले आहेत आणि घरामध्ये आपल्या क्लायंट्स कस्टमर लोकांनी बसवलेले आहेत। आणि मित्रांनो, आपल्या सागवानी लाकडी उंबरठ्याची क्वालिटी खूप सगळ्यांना आवडलेली आहे, त्याची माहिती पण मी सगळ्यांना देत असतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या कस्टमर लोकांना। याचे खूप चांगले त्यांना अनुभव मिळत आहेत, फायदे मिळत आहेत। तसेच आज जे बाहेर मार्केटमध्ये मला असे फीडबॅक सुद्धा असे आले की सर तुमची जी रेट्स आहेत ही रेट्स खूप छान, तुम्ही रास्त दरात आहेत। आता आम्ही इकडे चौकशी केली होती, तिकडे आम्हाला बरीचशी प्राईस सांगितली पण तुमची रास्त दरावरची प्राईस आहे। आपल्या ऑर्डरला जर आम्ही लवकरात लवकर विदिन पुणे मुंबई जर असला पण 3 ते 4 दिवसामध्ये आपण डिस्पॅच करतो आणि तुम्हाला तो 4 ते 5 दिवसात तुम्हाला मिळतो सुद्धा। लोकल पुण्यात जर असेल तर आपण हार्डली 2 दिवसामध्ये आपण तो डिस्पॅच करतो आणि तुम्हाला 2 ते 3 दिवसात तो मिळतोही। महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल आपण कुरिअरमध्ये बाहेरच्या ठिकाणी 4 ते 5 दिवस किंवा 5 ते 7 दिवस एवढा एक स्टँडर्ड वेळ लागतो, त्या अगोदरच आपण तो कस्टमर्सला कसं मिळता येईल आपण जास्त प्रयत्न असतो, आपला फॉलोअप असतो। सागवानी लाकडी उंबरठा घरामध्ये आपण ह्यासाठी लावला पाहिजे, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये एनहान्स होण्यासाठी लाकडी उंबरठा आपल्याला लावणं गरजेचं आहे। आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक लहरी, सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त राहण्यासाठी सुद्धा आपण लाकडी उंबरठा घरात लावला गेला पाहिजे। आज आपण
आपल्या बरेच क्लायंट्स किंवा आपले कस्टमर्स लोकांना इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला आपल्या हळद गोमूत्राचं लेपन करून उंबरठ्याचं पूजन करायला हवं, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपण हे उपाय सांगतो. तर हा उपाय करण्यासाठी आपल्या घरात आवश्यक पाहिजे तो लाकडी उंबरठा असणं खूप गरजेचं आहे. आज बरेच जण माझे कस्टमर विचारतात की सर त्याला मला लक्ष्मीची पावलं डिझाईन करून हवेत किंवा त्याला स्वस्तिक पाहिजे किंवा त्याच्यावर कमळ फुललेलं पाहिजे. मित्रांनो, मला असं वाटतं हे करणं खूप चुकीचं आहे. मी माझ्या कस्टमर्स लोकांना अजिबात देत नाही. कस्टमर्स लोकांना मी सांगून समजून सांगतो, ते ऐकतात आणि त्यानुसार ते करून घेतात. आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी त्याचं स्पष्टीकरण देतो असं कारण काय की मित्रांनो, लक्ष्मीची पावलं किंवा लक्ष्मीचं स्वस्तिक किंवा आपण त्याच्यावर आज लक्ष्मीची पावलं आपण जे त्याच्यामध्ये टाकतो. आज आपण घरातून जाताना येताना घरात लहान मुलं असतात किंवा स्त्रिया असतात, वृद्ध लोक असतात किंवा काही बाहेरचे व्यक्ती आपल्या घरात येताना जाताना त्याला पाय लागू शकतो. अशा वेळेस मला त्याची पवित्रता घरात राहत नाही. तसेच घरामध्ये जेव्हा काही लेडीजचे प्रॉब्लेम्स असतात, महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतात, त्या 4 दिवसामध्ये सुद्धा त्याला आपलं पूजन करता येत नाही किंवा त्या काळामध्ये सुद्धा त्याला जाताना येताना आपला पाय लागतो किंवा स्पर्श होतो. आय थिंक मला असं वाटतं हे पवित्रता आपल्या घरामध्ये राखणं जरा अवघड होतं. मला वाटतं हा लाकडी उंबरठा जो आहे प्लेन असायला हवा. त्याच्या खाली आपण कॉपर पट्टी आणि पंचरत्न आपण जे लावतो आहे हे आपण खूप पॉझिटिव्ह एनर्जी एनहान्स होण्यासाठी आपण लावतो. कॉपर जे आहे, कॉपर पट्टी आपल्या कॉपर जे आहे निगेटिव्ह एनर्जी रेजिस्ट करण्यासाठी खूप छान वापरलं जातं आणि हे टिकायला खूप चांगलं आहे. तसेच कॉपर जे आहे आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडत आहे. कारण आज सोनं चांदी, बरेच जण म्हणतात सोन्याची तार पाहिजे, चांदीची तार पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाची जसं त्याची आर्थिक क्षमता आहे त्यानुसार तो करतो. परंतु सर्वसामान्य लोकांसाठी कॉपर पट्टी जी आहे आणि ते पंचरत्न हे सगळ्या गोष्टी परवडणाऱ्या असतात आणि त्यामुळे परवडणाऱ्या रास्त दरामध्ये लाकडी उंबरठा सोबत हे कॉपर पट्टी आणि पंचरत्न आपण ते लावून आपल्या कस्टमर लोकांना देतो. याबद्दल तुम्हाला अधिक जर माहिती हवी असेल, तुम्हाला लाकडी उंबरठा जर हवा असेल तर निश्चित तुम्ही माझ्या कॉमेंटमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका. आमची टीम लगेच निश्चित तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुमचा ॲड्रेस पत्ता यानुसार तुम्हाला आपली फीस किती आहे, रेट्स काय आहेत, त्याची साईज मेजरमेंट घेतली जाते आणि त्यानुसार आपण तो बनवतो. नॉर्मली 3 फूट लांबी असते आणि 4 इंच रुंदी असते. त्याचा आपण रेट तुम्हाला जी माहिती फीस आहे तुम्ही आम्हाला संपर्क केल्यानंतर तुम्हाला सांगितलीच जाईल. परंतु याच्यामध्ये काही फ्लॅट्समध्ये रुंदी वाढते किंवा लांबी वाढते किंवा इंडिव्हिज्युअल कोणाचं घर असतं, बंगला असतो, प्लॉट्समध्ये आपण घर बांधलेलं असतं, तर अशा वेळेस त्याचे रेट्स थोडे आपल्याला कमी जास्त होतात. त्याबद्दल थोडं फ्लेक्झिबल राहायला लागतं. परंतु मित्रांनो, ही वन टाइम कॉस्ट असते. आपल्या घरासाठी आपण आज एवढं करतो. लाकडी उंबरठा आपण निश्चित लावला पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये इंटिरियर करतो, तसं बऱ्याचशा महागड्या वस्तू आपण घरामध्ये आणतो. परंतु सोबतच वास्तुशास्त्रानुसार शुद्ध सागवानी लाकडी उंबरठा आणि तोही शुद्ध सागवानीच लाकडाचा, ना खैर ना औदुंबर वृक्षात. मी आता तुम्हाला त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. ते शुद्ध सागवानी लाकडाचा आपण उंबरठा, लाकडी उंबरठा आपण घरामध्ये लावायला हवा. आज मित्रांनो, आपल्या पुणे, मुंबई तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या वास्तू विजिट्स आणि कुंडली महालक्ष्मी यशस्वीरित्या चालू आहेत. कस्टमर लोकांना खूप चांगले अनुभव येत आहेत. तसेच आपल्या बाहेर रेफरन्समध्ये आपल्या दुबई, लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आपल्या स्टोर्स गेलेले आहेत. त्यांना आपण उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांची आपली माझ्या ऑनलाईन कन्सल्टिंग सुद्धा त्यांच्याशी चालू असते आणि त्यांच्याशी माझं फीडबॅक इथं सुद्धा माझा कस्टमर्स फीडबॅक चालू असतो. त्यांच्यासोबत मी फॉलोअपमध्ये सुद्धा असतो. तर अशा रीतीने आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ओव्हरऑल इंडियामध्ये, भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा आपला विस्तार होत आहे. त्याबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व आपले कस्टमर्स, आपले क्लायंट्स, तसेच आज हा जो व्हिडिओ जे पाहत आहेत त्या सर्वांची मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो. तुम्हाला नक्कीच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगा. लाईक्स नक्की करा, फॉलो करा. आपल्या जवळच्या नातेवाईक लोकांना, मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपलं इंस्टाग्रामला चैतन्य वासू नावाचं आपलं जे चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करा. आपल्या यूट्यूबला सुद्धा हे चैतन्य वासू नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.